16 फेब्रुवारी 2026 ला आहे सोमवती अमावस्या. या सोमवती अमावस्येचं महत्त्व जरा वेगळं आहे बरं का. या दिवशी काही खास असे ज्योतिषशास्त्रीय उपाय करायला सांगितले जातात, ज्यामुळे आपल्या कुटुंबाचं कल्याण होतं. पण नक्की ते उपाय कोणते असतात? त्याचबरोबर आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी सुद्धा काही उपाय करता येतात का? सगळ्यात महत्त्वाचं, सोमवती अमावस्येच्या दिवशी नक्की काय करायला हवं आणि काय करू नये, याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मित्रांनो, अमावस्या तिथीला धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या अनन्यसाधारण महत्व आहे. आणि त्यात ती सोमवती अमावस्या असेल तर विचारायलाच नको. हा दिवस अत्यंत खास मानला जातो. म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये काही खास उपाय सांगितले आहेत, जे या दिवशी केले असता त्याचे चांगले परिणाम आपल्या आयुष्यावर होतात. तेच उपाय आता आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे, जेव्हा आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही, म्हणजे प्रत्येकाच्या कार्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी, अडथळे येतात, तेव्हा पितृदोष तर आपल्या कुटुंबाला नाहीये ना, हे बघणं गरजेचं असतं. आणि जर तुम्हाला याबाबत काही माहिती नसेल तरी सुद्धा तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण विधी या दिवशी तुम्ही केलात तर जो काही पितृदोष आहे तो आपोआप दूर होतो. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी केलेलं दानधर्म, मग ते अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, हे सुद्धा आपल्याला मोक्षप्राप्ती करून देणारं असतं. पितरांसाठी केली गेलेली ही सेवा सोमवती अमावस्येला आपल्या जीवनातल्या सगळ्या अडचणी दूर करते. हे तर झालं पितृदोषाच्या समस्येबद्दल. पण आता आपण त्या उपायांबद्दल बोलूया, ज्या उपायांनी आपली आर्थिक स्थिती सुधारणार आहे. रात्रीच्या अंधारात शीतल प्रकाश देणारा चंद्रमा अमावस्येला अनुपस्थित असतो. त्याची गैरहजेरी जाणवते. म्हणून तर अमावस्येला चंद्राची पूजा केली जाते. तसंच सोमवारी महादेवांची प्रार्थना आपण करतोच. सोमवार हा महादेवांचा वार आहे. म्हणूनच सोमवती अमावस्या विशेष आहे. चंद्राची आणि महादेवांची विशेष पूजा या दिवशी केली जाते. सोमवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर शुचिर्भूत होऊन देवापाशी दिवा लावावा, उदबत्ती ओवाळावी, महादेवांची आरती म्हणावी आणि त्यानंतर कापूर आरती करून घरभर फिरवावी. त्यानंतर महादेवांना पांढरी फुलं आणि बेल अर्पण करावा. तसंच आकाशाकडे बघून चंद्राला स्मरण करून तुळशीजवळ चंद्रासाठी एक फूल अर्पण करावं. या छोट्याशा पूजेने सुद्धा भगवान शिवशंकर आणि चंद्राची कृपा लाभून आयुष्यात अडलेल्या कामांना गती मिळू लागते. अनेक अडचणींवर मात करण्याचे नवनवीन मार्ग सापडतात, असा भक्तांचा अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही देखील काही अडचणीत असाल तर ज्योतिषशास्त्राने दिलेले उपाय करून बघा. आता पहिला उपाय बघूया. सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर पाण्यात लाल चंदन, गूळ मिसळून सूर्यदेवाला त्या पाण्याने अर्घ्य अर्पण करावं. अर्थात सूर्यनारायणाला ते